Let us start now with the crystal lattice and basis. So lattice is a geometrical arrangement. आता लॅटिस म्हणजे काय ते बघूया. तर जॉमेट्रिकल अरेंजमेंट आहे. तिथे विशिष्ट प्रकारे जे ॲटम्स आहेत ते अरेंज झालेले असतात. A crystal structure obtained by attaching a constituent particles to each of the lattice points. Such constituent particles that are attached to the lattice point forms the basis of crystal lattice. Crystal lattice म्हणजे काय आहे की छोटे छोटे पॉइंट्स आहेत त्यांना तुम्ही जॉईन करायचे. आता हे पॉइंट्स म्हणजे काय आहेत तर ॲटम्स आहेत. ॲटम्स जॉईन करून आपण त्यांचं एक विशिष्ट स्ट्रक्चर तयार करतो, अरेंजमेंट तयार करतो आणि त्यालाच आपण काय म्हणतोय क्रिस्टल लॅटिस म्हणतोय. आता बघा इकडे दिलेले आहेत, हा एक टेबल आहे, तो टेबल नीट बघा. द प्रॉपर्टीज ऑफ 4 टाइप्स ऑफ क्रिस्टल सॉलिड्स. द पार्टिकल्स ऑफ युनिट सेल. युनिट सेल म्हणजे काय तर सर्वात छोट्या टाईपचा जो पार्टिकल आहे, सर्वात छोटा युनिट आहे, त्याला आपण युनिट सेल म्हणतात. की जो पॅटर्न रिपीट होणार आहे, सर्वात छोटा जो पॅटर्न आहे जो रिपीट होणार आहे त्यालाच आपण युनिट सेल म्हणायचं. सो आयोनिक सॉलिड मध्ये ते कॅटायन्स असतात, अनायन्स असतात. कोव्हॅलेंट नेटवर्क मध्ये कोव्हॅलेंटली बॉन्डेड ॲटम्स असतात. मोनो ॲटॉमिक पॉलिॲटॉमिक मॉलिक्युलर सॉलिड्स मध्ये असतात आणि मेटॅलिक सॉलिड्स मध्ये ते मेटॅलिक आयॉन्स असतात. तर त्याचे पार्टिकल फोर्सेस कसे आहेत, आयोनिक सॉलिड मध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक आहेत, इथे कोव्हॅलेंट आहेत, हे सगळं आपण बघितलेलं आहे. तर हार्डनेस मध्ये बघितलं तर आयोनिक सॉलिड्स हे हार्ड आणि ब्रिटल असतात. कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिड फारच हार्ड म्हणजे व्हेरी हार्ड आणि मॉलिक्युलर सॉलिड्स हे जरा सॉफ्ट. मेल्टिंग पॉईंट बद्दल इथे दिलेले आहे, तुम्ही बघू शकता. हे प्रॉपर्टीज आहेत, एकदा तुम्ही वाचून घेतलं की तुम्हाला ते कळणार आहे. आता हा डायग्राम इम्पॉर्टंट आहे, याच्यामध्ये नीट बघा. क्रिस्टल लॅटिस. बघा, क्रिस्टल इज अ स्ट्रक्चर दॅट रिझल्ट्स बाय अटॅचिंग अ बेसिस टू इच ऑफ द क्रिस्टल पॉइंट्स. तर हे पॉइंट्स आहेत, लॅटिस म्हणजे पॉइंट्स आहेत आणि त्याचं बेसिस काय तर त्याला आपण ॲटम्स बघूया. तर त्याचं क्रिस्टल तयार झालं. आता युनिट सेल म्हणजे काय बघा. द स्मॉलेस्ट रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड इज कॉल्ड ॲज द युनिट सेल. तर सर्वात छोटा जो युनिट आहे, रिपीट होणार आहे, जो परत परत आपल्याला दिसणार आहे, त्यालाच आपण म्हणायचं युनिट सेल. सो युनिट सेल्स आर स्टॅक्ड टू ओव्हर इच अदर टू फॉर्म द क्रिस्टल. तर क्रिस्टल मध्ये काय आहे तर रिपीटिंग युनिट सेल्स आहे. आता हे तुम्ही बघू शकता, युनिट सेलचे पॅरामीटर अल्फा बीटा गामा हे अँगल्स आहेत, ए बी सी हे साइड्स आहेत. तुम्ही नीट बघू शकता, 3 डायमेन्शन मध्ये दाखवलेले. It is important to understand that geometrical shapes of unit cell is the same as that of microscopic crystal. For example, if crystal has cubic shape, the unit cell will also have it will be a tiny cube. आता इथे दाखवलेलं आहे क्यूब. समजा ए बी सी हे त्याचे साइड्स आहेत तुम्हाला सांगितलं आणि अल्फा बीटा गामा जे 3 अँगल्स आहेत. सर्वात पहिल्या टाईपचं सेल आहे प्रिमिटिव्ह और सिंपल सेल. तर प्रिमिटिव्ह सेल किंवा सिंपल सेल कसं दिसतं बघा. तर त्याच्यामध्ये काय दिलंय, युनिट सेल कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर प्रेझेंट ॲट द कॉर्नर्स ओनली. फक्त कॉर्नर्स वरतीच युनिट सेल असणार, ॲटम्स असणार. बॉडी सेंटर्ड मध्ये एक सेंटरला असणार आहे, ठीक आहे, ॲटम किंवा पॉइंट, आणि बाकीचे सुद्धा असणार आहे. तर तुम्ही हे बघू शकता सिंपल क्युबिक कसं दिसतंय बघा. सिंपल क्युबिक एस सी त्यांनी नाव दिले. तर एस सी बघा कसं दिसतंय. तर याच्यामध्ये काय दिसतंय की प्रत्येक कॉर्नरला एक ॲटम आहे. बीसीसी मध्ये कॉर्नरला तर आहेतच आणि सेंटरला एक आहे. एफसीसी मध्ये प्रत्येक कॉर्नरला एक आहे आणि एका फेज वर एक आहे. नीट बघा, तुम्हाला चित्रात दिसेल बघा. युनिट सेल कन्सिस्ट ऑफ पार्टिकल्स ॲट द सेंटर ऑफ इच फेज इज ॲडिशन टू द कॉर्नर पार्टिकल्स. म्हणजे कॉर्नरला तर पार्टिकल्स आहेतच आणि फेसला सुद्धा आहे, प्रत्येक फेसला. ठीक आहे बघा. आता बघा, by mathematical analysis it has been proved that only 14 different kinds of space lattice are possible. तर मॅथमॅटिकल अनालिसिस केल्यानंतर असं दिसलं की फक्त 14 प्रकारचा अरेंजमेंट आपण याच्यामध्ये करू शकतो स्पेस लॅटिसचं, आणि त्यालाच आपण ब्राव्हाइस लॅटाइस सुद्धा म्हणतो. सो 14 ब्राव्हाइस लॅटाइसेस आर डिवाइडेड इंटू 7 क्रिस्टल स्ट्रक्चर्स. आता खाली दाखवलेले आहेत ते 7 क्रिस्टल स्ट्रक्चर कशी कशी आहेत आणि त्याचा टेबलच आहे. तुम्ही ही जर टेबल बघितला तर तुमच्या लक्षात येईल, हा टेबल आहे तो. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता क्युबिक. आता क्युबिकचे 3 प्रकार आहेत. तर सर्वात पहिला कुठला आहे बघा, सिंपल क्युबिक, बॉडी सेंटर्ड क्युबिक आणि फेस सेंटर्ड क्युबिक. हे चित्रामध्ये दिसते. तर सेंटरला काहीच नाहीये, पहिले सिंपल क्युबिक, मग सेंटरला एक आला आणि मग फेस सेंटर्ड क्युबिक आहे. ऑर्थोरॉम्बिक बघा,
ए बी सी वरनं तुम्हाला कळतंय सुरुवातीला जे क्युबिक होतं त्याच्यामध्ये सगळे साईड सेम होते, सगळे साईड ए होते. आणि याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं ऑर्थोरोम्बिक मध्ये ए आहे, बी आहे, सी आहे, म्हणजे प्रत्येक साईड वेगवेगळे आहे आणि अँगल्स मात्र सगळे 90 डिग्री. टेट्रागॉनल मध्ये बघितलं तर ए बी सी तीन वेगवेगळ्या साईड्स आहेत आणि त्यांच्यामधलं अँगल वेगळे, 90 नाही आता ते बघू शकतो, त्याचा टेबलच आहे. तर ही सगळी नावं आहेत, एकदा तुम्ही ती नावं बघून घ्या माझ्या मागे म्हणा. क्युबिक, ऑर्थोरोम्बिक, टेट्रागॉनल, मोनोक्लिनिक, रोम्बोहेड्रल, ट्रायक्लिनिक, हेक्झागॉनल, हे 7 प्रकार आहेत. आणि त्याचे जर आपण अरेंजमेंट बघितलं तर सगळं मिळून 14 होतात. तुम्ही ते काउंट करून बघा, तुमच्या लक्षात येईल की किती पॉसिबिलिटीज आहेत. आता हे याच्यामध्ये बघितलं सिंपल क्युबिक मध्ये बॉडी सेंटर्ड आहे, फेस सेंटर्ड आहे, क्युबिकचे प्रकार आहे, 3 प्रकारचे क्युबिक आहेत. ऑर्थोरोम्बिक मध्ये बघितलं तर सिंपल आहे, बॉडी सेंटर्ड आहे, फेस सेंटर्ड आहे, बेस सेंटर्ड आहे. चित्रामध्ये बघितलं की लगेच कळते बघा. सिंपल बघितलं की प्रत्येक कॉर्नरला एक ॲटम आहे, बॉडी सेंटर्ड सेंटरला आहे, फेस सेंटर्ड परत तसंच आहे. फक्त इथं वेगळं काय आहे, ए बी आणि सी म्हणजे सगळ्या साईड्स वेगवेगळ्या आहेत. त्याच्यानंतर तुम्ही बघितलं तर टेट्रागॉनल मध्ये काय सिंपल आणि बॉडी सेंटर्ड. मोनोक्लिनिक मध्ये सिंपल आणि बेस सेंटर्ड. आता बेस सेंटर्ड बघा कसं आहे, या चित्रामध्ये दिसतंय बेस सेंटर्ड. रोम्बोहेड्रल प्रिमिटिव्ह ते एकच प्रकारे, ट्रायक्लिनिक एकच प्रकारे, हेक्झागॉनल एकच प्रकारे. तर हे सगळं तुम्ही बघू शकता. हॅलो फ्रेंड्स, लेट अस कंटिन्यू नाव. तर मागे आपण बघितलं होतं सिंपल क्युबिक, बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल आणि फेस सेंटर्ड क्युबिक सेल. परत एकदा बघा, चित्रामध्ये हे व्यवस्थित क्लिअर होत आहे. हे चित्र नीट बघा. सिंपल क्युबिक एससी, खाली त्याचं कॉन्ट्रीब्युशन सुद्धा दाखवलेले. समजा आपण एक कलिंगड घेतलं आणि त्याला अर्ध्यामध्ये कट केलं, तर वरचा भाग आणि खालचा भाग हा अर्धा अर्धा असणार. परत त्याला व्हर्टिकली कट केलं, आधी असं आडवं आणि मग व्हर्टिकली, तर मग त्याचे 4 भाग होतात आणि प्रत्येक भागाचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते 1/4 होतं. ठीक आहे, तर इकडे सुद्धा तसंच दाखवलेलं आहे. तर तुम्ही हे जर बघितलं नीट, त्याला असं कापलेलं आहे, असं कापलेलं आहे आणि परत 90 डिग्रीवर असं कापलेलं आहे. तर तुम्हाला दिसेल की ते कॉन्ट्रीब्युशन किती असणार आहे, 1/8 कॉन्ट्रीब्युशन असणार आहे. तर सिंपल क्युबिक मध्ये जर तुम्ही बघितलं इथं प्रिमिटिव्ह सिंपल क्युबिक. So simple cubic particle has 8 corners. When these unit cells are stacked together, particles of each corner are shared with one particle. Each particle corner is shared with 7 other neighboring cubes that come in that corner. So as a result, corner particle contributes 1/8 of the 1/8 part of the given unit cell. The simple cubic cell has 1 particle per unit cell, कारण 8 कॉर्नर आहेत आणि प्रत्येक पार्टचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते 1/8 कॉन्ट्रीब्युशन आहे. 1/8 असे 8 कॉर्नर आहेत. तर 1/8 into 8 is equal to 1 particle per unit cell. बॉडी सेंटर्ड क्युबिक मध्ये प्रत्येक कॉर्नरला तर आहेतच आणि सेंटरला एक फुल ॲटम आहे, एक फुल पॉइंट आहे. त्यामुळं कॉन्ट्रीब्युशन 2 पार्टिकल्स पर बीसीसी युनिट सेल. बीसीसी जे युनिट सेल आहे त्याच्यामध्ये 2 पार्टिकलचं कॉन्ट्रीब्युशन आहे. आता बघा, हे शिकायला नवीन आहे त्यामुळे तुम्हाला वेगळं वाटतंय, पण हळूहळू तुम्हाला त्याची सवय होऊन जाणार आहे. तर सर्वात पहिलं काय लक्षात ठेवायचं आहे, सिंपल क्युबिक. दुसरा आहे बीसीसी म्हणजे बॉडी सेंटर्ड क्युबिक. तिसरा आहे एफसीसी म्हणजे फेस सेंटर्ड क्युबिक. हे जर तुम्ही परत परत म्हणलात तर तुम्हाला लवकर ते लक्षात येणार आहे. तर सर्वात पहिलं आहे सिंपल क्युबिक, त्याच्यामध्ये 1 पार्टिकल पर युनिट सेल. दुसरा आहे बीसीसी, त्याच्यामध्ये 2 पार्टिकल्स पर युनिट सेल. आता एफसीसी मध्ये काय होणार हे बघा, प्रत्येक कॉर्नरला एक ॲटम आणि प्रत्येक फेसला अर्धा ॲटम. ठीक आहे, प्रत्येक कॉर्नरला एक एक ॲटम आहे, पण त्याचा 1/8 पार्ट फक्त आतमध्ये आणि प्रत्येक फेसला अर्धा ॲटम आतमध्ये अर्धा ॲटम बाहेर आहे. तुम्ही चित्रात बघा एफसीसी, नीट समजून घ्या. हे बघा एफसीसी दिसलं तुम्हाला, एफसीसी फक्त बघा. तर याच्यामध्ये काय दाखवलेलं आहे बघा, जे फेस आहे त्या फेसला
हा जो भाग आहे, हा जो भाग तुम्ही बघू शकताय फेस आहे, असे फेसेस आहेत, असे फेसेस आहेत, वरती फेस आहे, खाली फेस आहे, असे 6 फेसेस आहेत. ठीक आहे, चार बाजूला चार आणि एक वर एक खाली, असे 6 फेसेस आहेत. प्रत्येक फेसला हाफ ऍटम आतमध्ये, हाफ ऍटम बाहेर आहे. आणि प्रत्येक कॉर्नरला 1/8 पार्ट आतमध्ये आणि बाकीचा 7/8 पार्ट बाहेर आहे. तर प्रत्येक कॉर्नरला असे 8 कॉर्नर आहेत. तर 1/8 into 8 म्हणजे 1 पार्टिकल आणि प्रत्येक फेसला हाफ हाफ, म्हणजे काय झालेलं आहे की 1/6 इंटू 1/2 इंटू 6, 1/2 म्हणजे हाफ ऍटम आणि 6 फेसेस आहेत म्हणून इंटू 6 म्हणजे 3 ऍटम्स. सो 3 ऍटम्स आणि कॉर्नरचा 1 ऍटम, टोटल 4 ऍटम्स पर युनिट सेल. हे एफसीसी साठी तुम्हाला मी सांगतो. तर सिंपल क्युबिकला काय 1 पार्टिकल, बीसीसी ला 2 पार्टिकल्स आणि एफसीसी ला 4 पार्टिकल्स पर युनिट सेल. प्रत्येक युनिट सेल मध्ये 4 पार्टिकल्स असणार आहेत, म्हणजे ऍटम्स असतील किंवा जे काही कॉन्ट्रीब्युटिंग आयॉन्स असतील वगैरे. तर त्याच्यानंतर पुढे जाऊया. हा टेबल मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. आता इथं ते सगळं दिलेलं आहे, तुम्ही हे टेक्स्टबुक मध्ये वाचलं की तुम्हाला लगेच लक्षात येईल काय सांगायचंय त्यांना. आता त्याचं मॅथमॅटिकल त्यांनी थोडंफार सांगितलेलं आहे. रिलेशनशिप बिटवीन मोलार मास, ओके, and density of a substance and unit cell edge length is deduced by following steps. तर खाली स्टेप्स दिलेल्या आहेत. आता प्रत्येक जी लेंथ आहे त्या लेंथला तुम्ही ए कन्सिडर करा. ए म्हणजे साईड आहे किंवा 1 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर जशा साईड्स असतात क्यूबला, तसंच आपण इकडे ए कन्सिडर करणार. आता ही साईड ही युनिट सेलची साईड आहे, म्हणजे ही फार छोटी असणार आहे. तर त्याला आपण ए क्यूब म्हणूया, कारण व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल एक क्यूब आहे, तर व्हॉल्यूम ऑफ क्यूब हा साइड क्यूब असतो, त्यामुळे ए क्यूब. आणि सपोज सपोज दॅट मास ऑफ वन पार्टिकल इज एम अँड अदर पार्टिकल इज एन per unit cell. There are n particles per unit cell, so mass of the unit cell will be m into n. तर एका पार्टिकलचा मास m आहे आणि असे टोटल n पार्टिकल्स आहेत, तर टोटल मास किती होणार आहे m इंटू n. त्याच्यानंतर तुम्ही बघितलं तर डेन्सिटी कसं काढतो, तर डेन्सिटी मास अपॉन व्हॉल्यूम, तर मास ऑफ युनिट सेल अपॉन व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. तर मास m इंटू n आहे आणि व्हॉल्यूम a क्यूब आहे. तर दॅट इज डेन्सिटी ऑफ द सबस्टन्स. So mass of a substance is given by mass of one particle into number of particles. आता अवोगाड्रो नंबर तुम्हाला माहिती आहे, तर अवोगाड्रो नंबर आपण इथे मल्टिप्लाय केला की आपल्याला मास मिळणार आहे, मोलर मास. त्याच्यानंतर इथे कंबाईन केल्यानंतर तुम्हाला हा फॉर्म्युला मिळतोय. तो फॉर्म्युला तुम्ही लर्न करायचा आहे, हा तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व करताना वापरणार आहात. तर रो इज इक्वल टू एन कॅपिटल एम अपॉन ए क्यूब इंटू एन ए. ओके, सो बाय नोईंग दीज यू कॅन इझिली कॅल्क्युलेट. हा फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला महत्वाचा फॉर्म्युला आहे, तुम्हाला लर्न करायचं आहे. रो म्हणजे काय आहे, रो म्हणजे डेन्सिटी, एन म्हणजे काय आहे इथे दाखवले नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत, एम मोलार आहे, मोलार मास, ए क्यूब आणि एन ए अवोगाड्रो नंबर. आता इथे एक प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह करून घेतलेला आहे. तो प्रॉब्लेम बघा काय. सो व्हेन गोल्ड क्रिस्टलाइजेस इन फॉर्म ऑफ एफसीसी फेस सेंटर्ड क्यूबिक सेल्स, द युनिट सेल एज लेंथ इज 408 पिकोमीटर. पिकोमीटर म्हणजे 10⁻12 मीटर. त्या फॅक्टरनी मल्टिप्लाय करायचं त्याला. कॅल्क्युलेट द डेन्सिटी ऑफ द गोल्ड. मोलर मास ऑफ द गोल्ड इज 197 ग्रॅम्स पर मोल. तर मास 197 ग्रॅम्स पर मोल आहे. एन इज द नंबर ऑफ पार्टिकल्स. आता एफसीसी आहे, एफसीसी म्हणजे 4 पार्टिकल्स आहेत, म्हणजे 4 गोल्डचे ऍटम त्याच्यामध्ये असणार आहेत. एन ए म्हणजे अवोगाड्रो नंबर 6.022 इंटू 10⁻23. हा नंबर तुम्ही लर्न करायचा आहे, महत्वाचा नंबर आहे. आणि पिकोमीटर मध्ये साईड आहे, तर तिथं 10⁻12 नी मल्टिप्लाय केलंय, 408 इंटू 10⁻12. आणि ते जर सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करायचे तर 4.08 इंटू 10⁻8 सेंटीमीटर. हे सगळे व्हॅल्यूज जर टाकले तर तुम्हाला आन्सर मिळणार आहे, ते म्हणजे डेन्सिटीचा आन्सर आहे. डेन्सिटीचा आन्सर आहे 19.27 इंटू 10⁻3 किलोग्राम पर मीटर क्यूब. सो कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स ऑफ क्रिस्टलाइन आर क्लोज पॅक. तर क्लोज पॅक म्हणजे ते जवळजवळ एकमेकांच्या, एकदम जवळजवळ एकमेकांच्या ते पॅक झालेले आहेत. नेबरिंग स्पियर्स दॅट टच गिव्ह द स्पियर